त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 47 सॉल्व करणार आहे. देर इज अ सेकंड पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. इट इज टेकन टू द सरफेस ऑफ प्लॅनेट whose mass and radius are twice that of the earth. तर या ठिकाणी आपल्याला सेकंड पेंडुलम दिलेला आहे अर्थच्या सरफेसवरती आणि त्याला आपल्याला प्लॅनेटवरती घेऊन जायचं, ज्याची रेडियस पण डबल होणार आहे आणि मास पण डबल होणार आहे. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सेकंड पेंडुलम ऑन द प्लॅनेट विल बी. तर त्या प्लॅनेटवरती त्या सेकंड पेंडुलमचा टाइम पिरियड किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 2√2 सेकंद, बी ऑप्शन आहे 2 सेकंद, सी ऑप्शन आहे 1/√2 सेकंद, डी ऑप्शन आहे 1/2 सेकंद. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सेकंड पेंडुलम दिलेला आहे अर्थच्या सरफेसवरती. ओके, सेकंड पेंडुलम म्हणजे असा पेंडुलम ज्याचा टाइम पिरियड किती सेकंदाचा असतो, 2 सेकंदचा. मग आपल्याला टी दिलेला आहे किती, तर 2 सेकंद इतका दिलेला आहे. ओके, टाइम पिरियड सेकंड पेंडुलमचा. आणि आता या सेकंड पेंडुलमला आपल्याला एका प्लॅनेटवरती घेऊन जायचं, त्याचे रेडियस आणि मास ट्वाइस आहे अर्थपेक्षा. मग रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट तो किती असणार, 2 टाइम्स रेडियस ऑफ द अर्थ, आणि मास ऑफ दॅट प्लॅनेट तो पण किती असणार, 2 टाइम्स मास ऑफ द अर्थ. ओके, तर डबल दिलेले मास. ओके, त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे तर टाइम पिरियड जो आहे त्या सेकंड पेंडुलमचा त्या प्लॅनेटवरती किती असणार, म्हणजे आपल्याला टाइम पिरियड ऑफ दॅट सेकंड पेंडुलम ऑन दॅट प्लॅनेट आपल्याला फाइंड करायचं आहे. मग सर्वात पहिले या ठिकाणी आपल्याला टाइम पिरियड जर घेतला तर आपल्या टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2π√L/G. L तर कॉन्स्टंट राहील पण जी प्लॅनेटवरती काय होणार तर चेंज होणार आहे. मग सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी जी फाइंड करणं गरजेचं असेल. तर सर्वात पहिले आपण जी या ठिकाणी आपण फाइंड करू. तर जीचा फॉर्म्युला जर घेतला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस, त्याचा फॉर्म्युला असेल gm/r². ओके, तर हे झालं अर्थच्या सरफेसवरती. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. ते जर तुम्ही प्लॅनेटवरती घेतलं तर तो जीपी असेल आणि या जीपीचा जो फॉर्म्युला आहे तो असेल gm/r². पण प्लॅनेटवरती मग याला mp करू आणि rp कन्सिडर करू. मग याला आपण इक्वेशन काय करणार, 2 कन्सिडर करणार. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करणार, डिवाइड करणार. मग आता नेक्स्ट केसमध्ये इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय, तर इक्वेशन 2 आहे तुमचा जीपी आणि इक्वेशन 1 जो आहे तो काय तर जी. जीपीची जी व्हॅल्यू आहे ती काय, gmp डिवायडेड बाय rp² आणि जीचा याचा रेसिप्रोकल करा म्हणजे आपल्याला भेटेल r² डिवायडेड बाय gm. जी आणि इथला जी काय झाला, कॅन्सल झाला. जीपीची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, जी माहिती पण काही गरज नाही टाकायची. आधी याला सॉल्व करू. मास जे आहे प्लॅनेटचं ते किती दिलं आहे तर 2m इतकं दिलेलं आहे आणि r जो दिलेला आहे प्लॅनेटचा तो किती दिला आहे तर 2r इतका दिला आहे, त्याचा स्क्वेअर करायचा. या ठिकाणी राहील r² डिवाइडेड काय आला m. इथला m आणि इथला m काय आला कॅन्सल. आता याला सिम्प्लिफाईड करू. मग आपल्याला काय भेटेल तर 2r² आणि याचा स्क्वेअर करायचा, 2चा स्क्वेअर 4 आणि या झाला r². r² काय आला कॅन्सल, 2 1 जा 1, 2 2 जा करायला 4. मग जीपी डिवायडेड बाय जी जो आहे तो किती भेटला तर 1/2 इतका भेटला. ओके, आता आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायचं आहे. टाइम पिरियड जर घेतला तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला अर्थच्या सरफेसवरती घेऊ 2π√L/G आणि आता प्लॅनेटवरती घेऊ तो टीपी घेतला आणि टीपी किती 2π√L/GP. तर याला इक्वेशन 3 कन्सिडर करू आणि याला इक्वेशन 4 कन्सिडर करू. ओके, आता इक्वेशन 4ला इक्वेशन 3ने काय करा, डिवाइड करा. इक्वेशन 4 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 4 काय तर तो आहे टीपी आणि इक्वेशन 3 काय तर तो आहे टी. आणि टीपीची व्हॅल्यू आता या दोघांचा जर रेशो जर घेतला ना तर 2π करणार कॅन्सल. तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात, नाही तर मग इक्वेशन अरेंज करून घ्या. टीपीची व्हॅल्यू किती आहे 2π असणार L डिवायडेड बाय जीपी. आता त्याचं रेसिप्रोकल करा याचं, मग तो किती भेटणार 1/2π. अंडररूटमध्ये जे L/GP होतं त्याचं काय ना G डिवायडेड बाय L. ओके, याच्यात 2π आणि इथला 2π काय झाला कॅन्सल. अंडररूटमधला L आणि इथला अंडररूटमधला L काय झाला कॅन्सल. टीपीची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे पण टीची सेकंड पेंडुलम आहे त्याचा टाइम पिरियड अर्थच्या सरफेसवरती 2 इतका आहे
आणि अंडर रूटमध्ये राहिलं तुमचं काय, इथं जी डिवायडेड बाय जी पी. जी डिवायडेड बाय जी पी माहीत नाही आपल्याला, पण जी पी डिवायडेड बाय जी माहीत आहे. याचं काय करून घेऊ आपण, रिसिप्रोकल करून घेऊ वाटलंच तर. जी डिवायडेड बाय जी पी, याचा आन्सर किती येणार 2. मग याचं जे आन्सर आलं ते आलं √2. जी डिवायडेड बाय जी पी याची व्हॅल्यू आहे 2, म्हणून त्याला आपण √2 मध्ये टाकलं. 2 इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग टाइम पिरियड ऑफ दॅट सेकंड पेंडुलम ऑन दॅट प्लॅनेट इज इक्वल टू 2 आणि राहिला किती √2 आणि टाइम मेजर करणारे कशामध्ये तर सेकंडमध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजे काय, टाइम पिरियड ऑफ दॅट सेकंड पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट, ती असेल 2√2 सेकंड.